जय हिंद, जय महाराष्ट्र। ये हिंदुस्तान देश है, ये किसी का बाप का जागीर नहीं है ये, ठीक है। मैं भी भारतीय जनता पार्टी का एक सदस्य हूँ, महाराष्ट्र प्रदेश सचिव बॉबी शेख। और जिस तरीक़ा से जो आप लोग जो मुद्दा उठा रहे हैं उसका कोई अर्थ नहीं है। हाँ, नीतीश राणे कुछ बोलता है, राज ठाकरे साहब कुछ, उनके पार्टी कुछ लोग बोलते हैं, ये सब बहुत एकदम गलत सोच है आपका। अगर आपका महाराष्ट्र आप बोलते हो मैं महाराष्ट्र, ठीक है, मराठी भाषा मैं बोलूँगा, कोई दिक्कत नहीं है, मला पण येतात मराठी, असं काहीच नाही, आमची जन्मभूमी इथंच आहे। लेकिन मी एक प्रश्न विचारतोय, गरिबी, एवढं जो गरिबी सगळे राहिलं आहे मार्केट एखादा गरीब कोणी जेवतात, कोणी जेवत नाही, उपाशी झोपतात, त्याच्याबद्दल तुम्ही का आवाज करत नाही? पेट्रोलचं महागाई झाला, सगळे सब्जीची महागाई झाला, सगळे बेरोजगार झाला, त्याच्याबद्दल का बोलत नाही तुम्ही? ही कसं राजकारण करतात म्हणून तुमची महाराष्ट्रामध्ये, तुमची महाराष्ट्र देश, तुमची महाराष्ट्रामध्ये एक सीट येत नाही, का येत नाही? तुमची मराठी माणसं आहे ना सगळे, ते तुम्हाला वोट का करत नाही? सर, ही तुम्हाला विनंती करतो मी। ही सगळ्याला माहिती आहे की तुम्ही एक फुकट, एक बिनकारणचं एक राजकारण करतात, एक गुंडागिरी करतात, तसं करू नको। बघा, माणसाचा पण सगळे जे शांत बसला आहे, तुम्ही असा विचार करू नको की त्याचा हातपाय नाही आहे, त्याची जिगर नाही आहे, ते तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही। अशी मनातला जे तुमची मानसिकता आहे ना, ते तुम्ही बदलून घ्या, नाही तो इन फ्युचर कोणी समजा तुम्ही 5 जण गेला, ते 10 जण जर उभा राहिला तर तुमची काय हालत होईल? तो बिनकारणच्या कशाला? तुम्ही एक चांगले काम करा ना, चांगले काम करा तुम्ही, फुल एकदम मध्यातला तुमचे सगळे जेवढा उमेदवार उभा राहिला तो सगळे येणार, सगळ्याला सीट भेटणार। लेकिन का भेटत नाही? तुमचं जे पॉलिटिशियन आहे ना, ते सगळ्याला माहिती आहे, तुमची महाराष्ट्र माणसाला माहिती आहे, तुमच्या महाराष्ट्राच्या माणसात तुम्हाला का वोट देत नाही? तुम्ही मराठी करतात ना, का तुम्हाला वोट देत नाही? तुमच्या स्वतःचा मुला तो पण पडला, का पडला जरा सांगा जरा। म्हणजे ही तुम्ही विचार करा, तुम्ही जे करतात ना, जसा तुम्ही जे फालतू काम करतात तसा तुम्हाला उलटी होईल, तुम्हाला चांगलं नाही होणार। एखादा बेगुणाला हात टाकून हे करून, हे बघा, याने आज नीतीश राणे सांगतात की मुस्लिम को टोपी वाला हात लावा, असा नागपडाला जा, कानपडाला जा, तो तू एक बापाचा औलाद, तू ये ना एकदा मुस्लिमच्याकडे, एकटाच ये ना तू, 10 माणसं घेऊन। हाँ, मी पण बीजेपीचा कार्यकर्ता हो, बीजेपीचा मी प्रदेश सचिव आहे महाराष्ट्राच्या अल्पसंख्याक मोर्चाचा, मी पण करू शकतो असं, का नाही करा? तू माझ्या एरियामध्ये या, माझं नाम विचार, सम्मानीला माणसा तुला सांगेल की हा बाबा, ते बॉबी शेख एक चांगले माणसं आहेस, कळलं का? फुकट कोणाला भाईगिरी करून, एखादा गोरगरीबला मारून, है ना, तो मुस्लिमला मार, तो हिंदी बोल। हाँ, अमित शाह जी तो हिंदी बोलतात, तुझी हिम्मत आहे का तुझा? जा तिकडे, माझे मोदीजीला सांग की बाबा हिंदी बोलू नको, हिंदीचा भाषण देऊ नको, तुम्ही मराठी भाषातल्या द्या। आहे तुझी एवढा हिम्मत आहे का? बघा, आमचं सरकार भारत देशचा, आमचे अमितजी सर, आमचा माननीय मोदीजी सर, आमचे देवेंद्र फडणवीसजी सर, ह्यांनी काय आहे ना, यांचा विचारधारा सगळे वेगळा आहे, ठीक आहे। और तुम्ही जे करतात ना, अगर जर त्यांनी मनातला घेतला ना, तो तुमचा काय होईल ते तुम्हाला कल्पना नाही आहे। लेकिन आमचा माननीय मोदीजी सर, माननीय आमचे अमितजी सर, और माननीय आपल्याला देवेंद्र फडणवीस, आपला बावनकुळे साहेब, ते बावनकुळे साहेब आम्हाला बिचारा, त्यांनी आम्हाला एवढा मोठा पद दिलास, का दिलास? मी एक मुस्लिम आहे, तो करतो का हिंदू मुस्लिम? ये नारायण राणे पण तो काय आहे, त्याला काय हिम्मत आहेच नाही, ठीक आहे। त्याला असं वाटतं हिंदू मुस्लिम करून ते मला खूप सपोर्ट होईल, काय सपोर्ट नाही आहे, उलटा तुला माणसं थुकतोय तुला, ठीक आहे ना। तू अगर जर तुझी हिम्मत आहे, तो एक कोण पण एक मुस्लिम, तू फक्त बोट दाखवा की ह्याच्याचे मला लढायचं आहे 1 by 1,
एकटाच मार तो तुला मारेल की नाही मारेल ही तू फक्त बघ नितीश राणे. तू 100 मुस्लिमच्या तू बेंचो सेवा देतोय ते विषय सोडून टाक. तू एक मुस्लिमला फक्त भिड. तू मला चॅलेंज कर, चल माझ्याशी भिड. तुझी किती ताकद आहे. तुझा फोपळा जर नाही पोळील ना बेंचो 4 बापाच्या औलाद तुम्ही कळला का. हे सब भाजपामध्ये राहून आमच्या भाजपाचा नाम खराब करू नको. ठीक आहे. तुझ्यासारखा माणसं आमचा भाजपाचं नाम खराब करतात. आमचे अमितजीचे, आमचे मोदीजीचे, आमचं पुन्हा भाजपाच्या टीमाचं, आमच्या सरकारचं नाम खराब करतात. तुझ्यासारखा माणसा मी देवेंद्र फडणवीस साहेबाला विनंती करतो हात जोडून, असा माणसाला सेट धुवू नको साहेब, अजिबात देऊ नको साहेब. नाही तो ही आमच्या येणाला जे आपले भविष्य आहे हे खराब करेल सारे लोक. आता काँग्रेसचं सरकार आहे, लगेच जाणार आहे तिकडे. मी तुम्हाला लिहून देतो, मी लगेच जाणार. महाराष्ट्राचा कोणाचा तुमचा सरकार पडला, अरे जर पलटी नाही मारला तुम्ही 10 बापाची औलाद नाही. ह्यांचा अवकात मला माहिती आहे सगळे. शिवसेनामध्ये राहिला, काँग्रेसमध्ये गेलास म्हणजे काय. आता आमचा सरकार आहे म्हणून आमच्या सरकारमध्ये राहिला. हां, हे सब फालतूगिरी करायला त्याला मना करा. हिंदू मुस्लिम जर मुस्लिम आता कसं आहे ते दंगा फसाद आमचा विचार नाही आहे. और जर एखादा मुस्लिम तुला जर मुस्लिम आवडत नाही तो तू एक काम कर ना. तुझी मुस्लिमची एवढं दुश्मनी आहे ना तुझीची, तू एकदा एक मुस्लिमला बोल की मी तुला मारणार. तू एकटाच एक मुस्लिमला मारून दाखवा. तू मी समजेल तू एकदम एक बापाचा औलाद आहे. तू मारून दाखवा एक मुस्लिम. तू ये माझ्याकडे ये. कोपरखेरणा सेक्टर 16 बॉबी शेख. परत बोलतो तुला, भारतीय जनता पार्टी पण मी पण आहे महाराष्ट्राच्या पद्धतसरचे अल्पसंख्याक मोर्चासला. तू जर जास्ती चुदूबुदूर केला तर आमची किती ताकद आहे तो तुला दाखवेल मी. लेकिन सगळ्या माणसाला नाही करणार. तुझ्यासाठी बेगुना माणसं मरेल. तू ये ना, तुला दुश्मन